नमस्कार मित्रांनो, वाडीकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर 5 चा अनालिसिस पाहणार आहोत। मित्रांनो, आज जो पेपर झालाय त्या पेपरमध्ये बऱ्याच मुलांना काही प्रश्नाची उत्तरे जमली नाही, त्याचा अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा पोलीस भरती सराव पेपर 4 झालेले आहेत, तर निश्चितच ते माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। मित्रांनो, मागील झालेल्या पेपरचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी वाडीकर गायडन्स पॉइंट या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि हा जे पेपर झालेले आहेत याचे सखोल समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर आवर्जून भेट द्यावी। होते काय की आपण पीडीएफच्या माध्यमातून पेपर पाहतो आणि पेपर सोडवतो, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस करत नाही की नेमकं चुकलं कुठे आणि नेमकं चुकलं तर कसं चुकलं, या गोष्टी सुद्धा आपण पाहत नाही। मित्रांनो, अभ्यास करताना आपण नेमकं कुठं चुकलो याचं स्पष्टीकरण येणं खूप गरजेचं असते, कारण चुकातून माणूस शिकतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 गणित हा विषय पाहणार आहोत। यामध्ये गणिताचे जे प्रश्न होते त्याची उत्तरे नेमकी कशी होती या संदर्भातला हा ॲनालिसिस करणारा व्हिडिओ आहे, तो सविस्तर पहा, म्हणजेच आपल्या जे कन्सेप्ट आहेत ते सुद्धा क्लिअर होतील। तर मित्रांनो, 51वा प्रश्न पहा। जर 81 बरोबर 27 चा घात x तर x बरोबर किती? पर्याय पहा। पहिला पर्याय 4/3, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 1 आणि चौथा पर्याय 3/4। आता हे गणित सोडवायचं कसं मित्रांनो ते पाहूया। 81 पहा, या 81 आणि 27 ला आपल्याला 3च्या रूपात मांडावं लागते। शक्यतोवर घातांकाचा व्हिडिओ माझा एक पहा, घातांकाचा व्हिडिओ आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। घातांकाच्या संदर्भातील जो व्हिडिओ आहे ते घातांकाची कन्सेप्ट जर क्लिअर झाली मित्रांनो तर आपल्याला हे गणित सोडवता येते। 2 आणि 3चं कन्सेप्ट काय आहे आणि खाली पाया 2 आणि 3 घेतला तर त्याचे घातांक कसे लिहायचे हे सुद्धा त्या व्हिडिओत सांगितलेले आहे मित्रांनो। तर पहा, 3चा घातांक 4 आपण या 81 ला लिहू शकतो। त्यानंतर 27 ला सुद्धा 3चा घात 3 म्हणजेच किती? 27 चा घात x। इथे पहा, 3चा घात 4 आणि 3चा घात 3x, 3चा घात 3x। आता पाया समान आहे, घातांक 4 बरोबर 3x, याचाच अर्थ x ची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे 4 इथे गुणिले आहे, इकडे गेल्यावर काय होईल? भागाकारात, म्हणजेच x ची किंमत किती होईल मित्रांनो? 4/3, 4/3 म्हणजे पर्याय क्रमांक 1। अशा पद्धतीने घातांकाचा नियम वापरून आपल्याला हे गणित सोडवता येईल। त्यानंतर 52 उदाहरण पाहू मित्रांनो। वर्गमुळात 256 अधिक वर्गमुळात 81। हा मित्रांनो, तर 256 कशाचा वर्ग? 256चं वर्गमूळ 16 प्लस 81चं वर्गमूळ 9। आता 16 आणि 9 किती होतात? 25 आणि 25चं वर्गमूळ 5, म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो 3, पर्याय क्रमांक 3। अशा पद्धतीने हे गणित सोडवल्या जाईल। 53 नंबरचं गणित पहा। 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन अधिक 6चा घन। आता हे गणित सोडवायचं कसं पहा। पर्याय क्रमांक आहे पहिला 441, दुसरा 481, तिसरा पर्याय 341 आणि चौथा पर्याय 541। जनरल पद्धतीने कसं करतो मित्रांनो? 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन बस 6 पर्यंत विचारले, याची बेरीज। आता ही बेरीज करायची म्हणजेच बराच वेळ लागेल। त्याच्यापेक्षा काय करायचं मित्रांनो पहा, जर घन असेल आणि बेरीज जर विचारली तर इथे काय करायचं, या सगळ्या संख्येची बेरीज करा पहिले।
1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 आणि 21 चा वर्ग घ्या. 21 चा वर्ग किती झाला? 441. पहा पुन्हा सांगतो. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. 21 चा वर्ग घ्या. इथं घन आहे तर इथे काय घ्या? वर्ग. 21 चा वर्ग किती? 441. आता याची जरी बेरीज केली तुम्ही तरी ती 441 येईल. बघूया आपण ही बेरीज किती येते. 441 येते का पाहूया. 1 8 27 64 125 आणि 216. पहा 9 16 20 25 आणि 6 31 उरले 3 3 आणि 2 5 आणि 6 11 11 आणि 2 13 आणि 14 उरले 1 441. परंतु ही बेरीज करायला बरंच वेळ लागेल. तर या पद्धतीने आपल्याला बेरीज करता येईल. म्हणजे याचं उत्तर काय राहील मित्रांनो? तर 441. त्यानंतर 54 उदाहरण पहा मित्रांनो. 54व्या गणितात सोडवा. वजा 7.023 वजा 15.507. आता हे गणित सोडवायचं कसं? तर पहा, वजानं या कंसाला गुणलं तर वजा 7.023, त्याच्यानंतर वजा वजा अधिक होते 15.507. आता 15.507 म्हणून 7.023 जर गेले तर उरतात किती मित्रांनो? तर अधिक 8.484 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 55 गणित पहा मित्रांनो. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पर्याय पाहूया. 10/6, दुसरा आहे 22/7, तिसरा आहे 40/13 आणि चौथा आहे 28/9. आता यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता विचारलाय? तर एक लक्षात ठेवायचं की जेवढा डिफरन्स कमी तो सर्वात मोठा अपूर्णांक. जेवढा डिफरन्स कमी, छेद आणि अंशात जेवढा डिफरन्स कमी तेवढा तो मोठा अपूर्णांक. आता इथे पहा, या दोघात फरक कितीचा आहे मित्रांनो? 19 आणि 16 मध्ये. 19 आणि 16 मध्ये फरक आहे 13चा. त्यानंतर 22 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? तर 15चा. त्याच्यानंतर 40 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? तर 27चा. आणि 28 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे? 19चा. आता अशा पद्धतीने यामध्ये सर्वात कमी फरक कुठे आहे? तर 13चा. म्हणजेच जो फरक कमी राहतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. म्हणजे इथं अपूर्णांक कोणता आहे? 19/6 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. आणि सर्वात छोटा जर विचारला असतं, त्या दोघात फरक पहा कितीचा आहे? 27. हा सर्वात छोटा अपूर्णांक आहे. हा सर्वात छोटा अपूर्णांक आणि हा सर्वात मोठा अपूर्णांक. लक्षात ठेवा की जेवढा फरक कमी तेवढा अपूर्णांक हा मोठा असतो. त्यानंतर 56वा प्रश्न पहा मित्रांनो. 6 गुणिला 0.5 भागीला 0.05 m तर m बरोबर किती? आता इथे काय करायचं मित्रांनो? तर इथे पहा, आता काय करावं लागेल? इथे भागाकार 0.5 0.05 आणि इथे 6 गुणिला. आता इथे पहा, हा पॉइंट इथे येऊ द्यायचा असेल, या 0 पासून इकडे 3 पॉइंट जातील, म्हणजेच इथे 5 येईल. आता हे किती घरं सरकले? 3 घरं. म्हणजे याच्यानंतर 3 घरं पहा, 1 2 3 500 येतील. आता 6 गुणिला 5 1 5 आणि 5 ने जर 500ला भागितलं किती येईल? 100. म्हणजेच किती? 100. 6 गुणिला 100 म्हणजे उत्तर किती? 600. पर्याय क्रमांक 4. 57 उदाहरण पहा मित्रांनो. 4चा घातांक 3 गुणिला 3चा घातांक 0 कंसात 5चा घातांक 0 वजा 3 बरोबर किती? आता पहा, 4चा घातांक 3, 4चा घन म्हणजेच किती? 64. 3चा घातांक 0 म्हणजेच 1 कंसात 5चा घातांक 0 म्हणजे 1
वजा 3 5 64 एक 64. आता 1 वजा 2 म्हणजेच किती? 1 वजा 3 म्हणजेच वजा 2. 64 गुणिले 2 म्हणजेच किती? 128. पण वजा 128 म्हणजे इथे उत्तर कोणतं येईल मित्रांनो? वजा 128. 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 8 व 32 आहे, तर मध्यपद कोणते? 3 संख्या प्रमाणात आहे. 3 संख्या प्रमाणात आहे. अंत्यपदे किती आहे? तर 8 आणि 32. तर मध्यपद विचारलं. आता मध्यपद काढायचं असेल तर सूत्र काय? मध्यपदचा वर्ग, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार. आता अंत्यपद किती आहे मित्रांनो? तर 8 आणि 32. 8 गुणिला 32. 8 चौक 32 पहा. आता 8 आणि 32 हे काय झाले? अंत्यपदाचा गुणाकार. आता मध्यपद आपण x धरू, x चा वर्ग. आता 8 दुनी 16 हातचाला 1. 8 एक 24 आणि 25 256 म्हणजे x स्क्वेअर बरोबर 256. आता x बरोबर वर्गमुळात 256. आता 256चा वर्गमूळ किती? तर 16. हे झालं मध्यपद. काय झालं? मध्यपद. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 59 गणित पहा. 5 खुर्च्याची किंमत 4000 रुपये आहे, तर अशा 12 खुर्च्याची किंमत किती? 5 खुर्च्याची किंमत किती आहे? 4000 आहे, तर अशा 12 खुर्च्याची किंमत किती? आता पहा गणित कसं सोडवायचं ते. 5 खुर्च्याची किंमत 4000 आहे, तर 12 खुर्च्याची किंमत x. तिरपा गुणाकार करूया. 5 गुणिला x म्हणजे 5x आणि 4000 गुणिला 12. x बरोबर 4000 गुणिला 12. 5 इकडे गुणाकारात होते, गेल्यावर भागाकारात राहील. पहा आता 5 न जर भागितलं 5 एक 5 आणि 5 न जर या 4000ला जर भागितलं तर किती येते मित्रांनो? 800. किती येईल? 800. 800 गुणिला 12. x बरोबर गुणिला 12 म्हणजेच किती? 9600. म्हणजे 9600 रुपये 12 खुर्च्याची किंमत पडेल. 61 नंबरचा पहा मित्रांनो. 10 वाजून 30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल? सूत्र लक्ष द्या. 10 वाजून 30 मिनिटांनी आपल्याला कोन काढायचं आहे, तर सूत्र आहे तास गुणिला 30. तास गुणिला वजा मिनिट गुणिला 11/2. तास किती आहे मित्रांनो? तर 10. 10 गुणिला 30. मिनिट किती आहे? तर मिनिट 30 आहे, गुणिला 11/2. इथे भाग दिला किती राहिले? 15. आता इथे पहा 10 गुणिला 30 म्हणजे किती? 300. 15 गुणिला 11 किती झाले? 165. 300 मधून तर 300 वजा 165 म्हणजेच किती होईल मित्रांनो? तर 135. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 62 उदाहरण पाहूया. खालील त्रिकोणाच्या बाजूची लांबी दिली, त्यावरून त्रिकोण रचना होणार नाही. रचना होणार नाही. तर बघूया आपण इथे. पहा पहिला पर्याय 15 सेमी आहे, दुसरा आहे 20 सेमी, तिसरा आहे 25 सेमी. मित्रांनो यामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आहे? तर 25. या 25 पेक्षा उरलेल्या 2 बाजूची बेरीज ही जास्त असायला पाहिजे. पहा 25 पेक्षा उरलेल्या 2 बाजूची बेरीज किती होईल? 35. ही जास्त आहे. दुसऱ्या गणितात पहा सर्वात मोठी बाजू कोणती आहे? 16. या 16 पेक्षा या 2 बाजूची बेरीज जास्त असायला पाहिजे. किती आहे? 24. 12 आणि 12 24. तिसऱ्या गणितात पहा 17 सर्वात मोठी बाजू आणि उरलेल्या 2 बाजूची बेरीज किती होईल? 15. म्हणजे मोठी कोणती आहे? हे या बाजूची, म्हणजे जी मोठी आहे तेच. इथं 2 बाजूची बेरीज करून सुद्धा ते छोट्या बाजू व्हायला या 17 पेक्षा एका, म्हणजेच ही रचना होणार नाही. चौथं पाहूया 24. सर्वात मोठी बाजू कोणती? 24. आता 25 आणि 7 किती झाले? तर 32. म्हणजे ही 32.
म्हणजे कोणती रचना होणार नाही मित्रांनो? तर ही होणार नाही, कारण इथे सर्वात मोठी बाजू कोणती आहे? तर 17, आणि इतर दोन बाजूची बेरीज ही याच्यापेक्षा काय असायला पाहिजे? तर मोठी असायला पाहिजे. इथे ही कमी आहे, म्हणजेच ही रचना होणार नाही. हे इयत्ता 6वी मध्ये आहे मित्रांनो, त्रिकोण रचना या घटकात. हा कन्सेप्ट तुम्ही 6व्या वर्गाच्या पुस्तकात सुद्धा क्लिअर करू शकता. त्यानंतर 63 गणित पहा. 80 भागिले 15 अधिक 8 वजा 3 कंस पूर्ण अधिक 5. आता इथे 80 हे कंस कंप्लीट करावं लागेल आपल्याला. 15 ना 8 23, 23 मधून 3 गेले, किती राहिले? 20 अधिक 5. आता 80 ला जर 20 न भागितलं किती होते येते उत्तर मित्रांनो? तर 4. 4 अधिक 5 म्हणजेच किती झाले मित्रांनो? तर 9. पर्याय क्रमांक इथे किती येईल? तर 2 उत्तर येईल. फक्त पहिले कंस सोडवावं लागेल, त्याच्यानंतर इथे याला भागावे लागेल, आणि नंतर ही अधिक. या पद्धतीने कंचे भागू बेव हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापर करता येईल. 64 गणित पहा मित्रांनो. एका वर्तुळाचा परिघाची लांबी 88 सेमी असल्यास व्यासाची लांबी किती राहील? पहा, एका वर्तुळाच्या परिघाची लांबी 88 आहे, तर व्यासाची लांबी किती राहील? तर वर्तुळाचा परिघ जर व्यास काढायचा आहे, म्हणजेच पाय डी हे सूत्र आहे. वर्तुळाची परिघाची लांबी किती आहे? तर 88. 22/7 आणि डी किती काढायचं आहे आपल्याला? तर डी 88 गुणिला 7/22. 22 1 22, 22 चौक 88. आता 4 गुणिला 7 म्हणजेच किती झाले? 28. म्हणजे उत्तर किती येईल मित्रांनो? तर 28 सेमी. 28 सेमी. 65 गणित पहा मित्रांनो. 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल. आता समजा 3/5 मध्ये 3/5 हे x वेळा मिळवले. x वेळा मिळवले म्हणजेच किती? गुणाकार करणे. 3/5 मध्ये 3/5 किती वेळा म्हणजेच गुणाकार. उत्तर किती येईल मित्रांनो? 6. आता हे गणित आपल्याला सोडवायचंय, तर कसं? 3/5 अधिक 3x/5 बरोबर 6. आता इथे छेद समान आहे, म्हणजेच इथे 3 अधिक 3x वर्षाची बेरीज होईल, छेद समान 6. इथे गुणाकार करावा लागेल, म्हणजेच 3 अधिक 3x हे इकडे गेल्यावर काय होईल? गुणिला. म्हणजेच इथे किती? 30. 3x डाव्या बाजूला ठेवावं लागेल, आणि हे इकडे गेल्यावर वजा 3. म्हणजे 3x बरोबर 27. x बरोबर 27/3. x बरोबर किती उत्तर येईल मित्रांनो? तर 9. म्हणजेच 3/5 मध्ये 3/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल? तर 9 वेळा. पहा मित्रांनो, 66 गणित. एका पुस्तकाच्या 3/5 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 140 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर पुस्तकात एकूण पाने किती? मित्रांनो, सोप्या पद्धतीने गणित हे सोडवायचं कसं ते पाहूया. पहा, 3/5 भाग वाचन झाले, म्हणजेच राहिले किती भाग? 2 भाग. 5 भागापैकी 3 भाग वाचन करा, म्हणजेच राहिले किती? 2 भाग राहिले. 2 भाग म्हणजेच या दोघांची बेरीज करायची. किती झाली? 20 आणि 140 किती झाले? 160. 2 भाग म्हणजेच 160. तर 5 भाग बरोबर किती? 5 भाग बरोबर किती? तिरपा गुणाकार करा मित्रांनो. 2 गुणिला x बरोबर 5 गुणिला 160. म्हणजे 2x बरोबर 5 गुणिला 16×5 80 म्हणजेच 800. x बरोबर 800 भागिला 2. 800 भागिला 2 म्हणजेच किती? 400. म्हणजे या पुस्तकात पाने किती असतील मित्रांनो? तर 400 पाने. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा की
इथे 5 भागापैकी 3 भाग वाचले म्हणजेच राहिले किती 2 भाग. 2 भाग म्हणजेच 160. तर 5 भाग म्हणजे किती. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता आलं पाहिजे. 67 गणित पहा. 400 म्हणजे 0.05 ची किंमत किती पट. आता लक्ष द्या, 400 म्हणजे 0.5 ची किती पट. 400 म्हणजे 0.05 चे किती पट. पट म्हणजे गुणाकार. x बरोबर 400 हे इथे गुणिले आहे, उजवीकडे इकडे गेल्यावर काय होईल भागिले. म्हणजे इथे काय उत्तर येईल मित्रांनो, तर 400.0005. आता हे गणित सोडवायचं कसं पहा, की हे पॉइंट डावीकडून उजवीकडे न्यायचे, म्हणजेच 2 पॉइंट हे पॉइंट काढायचे, म्हणजेच पॉइंट इथे येईल. तेव्हाच अंशात 2 शून्य वाढवायचे, म्हणजे 2 शून्य वाढवायचे आणि इथे हा पॉइंट इथं आणायचा, म्हणजे इथे आहे x. तर मित्रांनो हा पॉइंट आपण इथे घेतला, इकडे 2 घरं सरकलो, तेव्हाच अंशात 2 शून्य वाढवायचे, म्हणजे इथं किती होईल 40,000. आता 40,000ला जर 5 न भाग दिला तर उत्तर किती येईल मित्रांनो, तर 8,000. x बरोबर 8,000. म्हणजेच पर्याय क्रमांक किती, तर पर्याय क्रमांक 3 नंबर. 68 गणित पहा. एका वस्तूची किंमत 25% कमी झाल्याने ती वस्तू आता 45 रुपयाला मिळते, तर त्या वस्तूची मूळची किंमत किती. मित्रांनो कधीही सूत्राच्या व्यतिरिक्त आपल्याला गणित आलं पाहिजे आणि ते फास्ट पद्धतीने आलं पाहिजे. कारण इथे जर तुम्ही खरेदी किंमत विक्री किंमत ह्या जर बाबीत पडले तर सूत्र सुद्धा कधी कधी आपल्याला आठवत नाही. म्हणून सोप्या पद्धतीने लक्ष द्या. वस्तूची किंमत 25% कमी झाली तर मूळ किंमत 100 रुपये धरली तर किंमत किती झाली 75. आता 75ला 75% म्हणजेच किती 45 रुपये. तर 100% बरोबर किती. तिरपा गुणाकार करूया आपण इथे. पहा 75 गुणिला x बरोबर इथे 100 गुणिला 45. x ची किंमत काढायची. आता x ची किंमत काढायची म्हणजेच 100 गुणिला 45 भागिला 75. आता पहा इथे भागाकार 15 जर भाग दिला 15 एका 15 15 त्रिक 45 आणि 15 पाची 75. नंतर 5 न पुन्हा भाग देऊया. 5 एक 5 आणि इथे 5 न जर भाग दिला तर 20. म्हणजे x बरोबर 20 गुणिला 3. 20 गुणिला 3 म्हणजेच x बरोबर किती येईल मित्रांनो, तर 60. म्हणजे त्या वस्तूची किंमत किती रुपये राहील, मूळ किंमत तर 60 रुपये राहील. कारण इथे तुम्ही जर वस्तूची मूळ किंमत नंतर खरेदी किंमत या गोष्टी जर विचारात घेतल्या आणि त्यावेळेस जर सूत्र टाकून हे गणित करतो म्हणलं तर बराच वेळ लागेल. या पद्धतीने जर गणित केलं तर फास्टली होईल आणि वेळ सुद्धा वाचेल. 69 गणित पहा मित्रांनो. 230 गणित पहा मित्रांनो. 230 मीटर लांबीच्या एका पुलास ताशी 54 किमी वेगाने जाणारी 130 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल. पर्याय पहा. 24 सेकंद, दुसरा आहे 30 सेकंद, तिसरा 28 सेकंद आणि चौथा 20 सेकंद. मित्रांनो रेल्वेचं कोणतंही गणित आलं तर सूत्र मात्र एकच वापरायचं. वेळ गुणिला वेग गुणिला 5/18 बरोबर अंतर. हे जर एक सूत्र जर लक्षात ठेवलं तर रेल्वेचे जवळपास सगळेच गणित या सूत्रावर येतात. आता आपण या सूत्राचाच उपयोग करून हे गणित सोडवूया. पहा वेळ काढायचा आहे. वेग किती आहे 54. अंतर पहा या 230 ही जी आहे ते पुलाची लांबी दिलेली आहे आणि या गाडीची लांबी दिलेली आहे. या दोघांची बेरीज करा म्हणजेच किती 230 अधिक 130
आता वेळ इथे पहा 18 एका 18 18 त्रिक 54 वेळ गुणिला 5 त्रिक 15 230 आणि 130 किती झाले मित्रांनो 360 वेळ बरोबर 360 भागीला 15 म्हणजेच वेळ बरोबर इथं उत्तर पाहूया 15 दुनी 30 उरले 6 15 चोक 60 म्हणजे किती 24 सेकंद एवढा वेळ लागेल. तर सूत्र मात्र एकच ठेवायचं मित्रांनो. कोणत्याही गणिताला रेल्वेच्या संदर्भातलं वेळ काढा वेग काढा किंवा मग लांबी काढा तर सूत्र मात्र वेळ गुणिला वेग गुणिला 5/18 बरोबर अंतर. एक जर सूत्र लक्षात ठेवलं की सगळे गणित येतात. नाहीतर मग जम्बलिंग होतो की सूत्र कोणतं आहे कोणतं वापरायचं एकच सूत्र लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे हे गणित सोडवता येईल लक्षात. तर पहा या 360 ला भाग घेतलाय तर उत्तर किती येते मित्रांनो तर 24. अशा पद्धतीने त्या रेल्वे आगगाडी ही किती वेळात ओलांडेल तर 24 सेकंदात. पर्याय क्रमांक 1. 17व गणित पहा मित्रांनो. समभुज चौकोनाचे कर्ण 25 सेमी व 16 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. पर्याय पहा. पहिला पर्याय 28 चौसेमी, दुसरा आहे 200 चौसेमी, तिसरा आहे 400 चौसेमी आणि चौथा 156 चौसेमी. आता आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर पहा चौकोनाचे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं बरोबर 1/2 गुणिला कर्णाचा गुणाकार 1/2 गुणिला कर्णाचा गुणाकार. कर्ण किती दिलेले आहेत मित्रांनो 25 गुणिला 16. आता पहा 2 1 2 2 8 16 म्हणजे उरले किती मित्रांनो 25 गुणिला 8. 25 गुणिला 8 म्हणजे किती 200. म्हणजे समभुज चौकोना क्षेत्रफळ किती होईल तर 200 चौरस सेमी. फक्त सूत्र माहित पाहिजे आणि त्यानुसार गणित सोडवता येईल. 71व गणित पहा. 1 ते 10 मधील मूळ संख्येची सरासरी किती. आता 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत मित्रांनो तर 2 3 5 आणि 7 याची बेरीज करायची. आता याची बेरीज किती होईल तर 2 आणि 3 5 आणि 5 10 17. 17 आता मूळ संख्या एकूण किती 4. 17ला जर 4 ने भाग घेतलं तर उत्तर किती येते मित्रांनो तर 4 चोक 16 उरले 1 4 2 8 उरले 2 आणि 0 घेतला म्हणजे 4 25 4.25 एवढं उत्तर येईल. तर 1 ते 10 मधील मूळ संख्येची सरासरी किती होईल 4.25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पहा मित्रांनो चौरसाचा कर्ण हा किती आहे 16 सेमी आहे तर बाजू किती. हा चौरस याचा कर्ण हा किती 16 तर ही बाजू काढा म्हणते. आता चौरसाचे प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजेच हा कोणता त्रिकोण झाला मित्रांनो काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या थेरमाने कर्णाचा वर्ग हा कर्ण इतर दोन वर्ग बेरजेच्या वर्गाच्या वर्ग एवढा असतो. आता इथे पहा 16चा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बाजूचा वर्ग x वर्ग याचा वर्ग x वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग 216 16चा वर्ग. आता x वर्ग आणि x वर्ग किती झाले 2x वर्ग बरोबर 16चा वर्ग 256. आता x वर्ग बरोबर 256/2 म्हणजेच x वर्ग बरोबर किती होईल 128. आता x बरोबर 128 वर्गमुळात जाईल 128. आता x बरोबर 128 ची किंमत काढायची म्हणजेच इथे आपल्याला 64 गुणिला 2 करावे लागेल. 64 गुणिला 2 म्हणजे किती झाले 28 128. हे लक्षात ठेवा 64 कशाचं 64चं वर्गमूळ 8. हे 8 वर्गमुळाच्या बाहेर पडले म्हणजे तिथे काय झाले वर्गमुळात 2 राहिले म्हणजे बाजू कोणती झाली वर्गमुळात 8 वर्गमुळात 2 ही बाजू होईल. म्हणजे उत्तर कोणते येईल मित्रांनो 2.
पहा मित्रांनो, 73 गणित पाहूया. अथर्वजवळ 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी असून त्याची एकूण किंमत 600 रुपये आहे. तर माझ्याजवळ एकूण नाणे किती? एकूण नाणे विचारले. प्रश्न महत्वाचा असते वाचन. 1 रुपयाचं नाणं विचारलं नाही, 2 रुपयाचं नाही, 5 रुपयाचं नाही, तर टोटल नाणे किती? आता बघूया आपण. इथे 1 रुपयाची नाणे किती, 2 रुपयाची, 5 रुपयाची नाणे किती येतात ते पाहूया. तर इथे पहा, समान नाणी आहे, नाण्याची संख्या 1 धरू आपण. आता 1 रुपयाच्या नाण्याची किंमत किती झाली? 1x. 2 रुपयाच्या नाण्याची किंमत 2x. 5 रुपयाच्या नाण्याची किंमत 5x. बरोबर. एकूण किती रुपये झाले? 600 रुपये झाले. या दोघां सगळ्याची बेरीज किती होईल मित्रांनो? 8x बरोबर 600. x बरोबर 600 भागिला 8. 600 भागिला 8. आता इथे x बरोबर 8 ना जर 600 ला भागितलं तर उत्तर किती येते पहा. 8 7 56 उरले 4 8 45 75 येते. आता ही किंमत झाली कशाची? नाण्याची. आता एकूण नाणे विचारली तर ही झाली 1 रुपयाची समान नाणी म्हणते. समान नाणी म्हणल्यावर 1 रुपयाची एवढीच, 2 रुपयाची एवढीच आणि 5 रुपयाची एवढी. म्हणजेच एकूण नाणी किती होती? 75 गुणिला 3. 75 गुणिला 3 म्हणजेच 225. 225 म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथे जर असं जर विचारलं असतं माझ्याजवळ 5 रुपयाची नाणी किती, तर 75 नाणी आली असती. आणि 2 रुपयाचे नाणे किती विचारले तर 75. 1 रुपयाचे नाणे विचारले तर 75. परंतु इथे काय विचारलं? माझ्याजवळ एकूण नाणे किती, तर एकूण नाणे किती राहतील? 225. आता जर किंमत काढायची 75 नाणे 1 रुपयाचे किती झाले? 75 रुपये. 75 नाणे 2 रुपयाचे म्हणजे 150 रुपये. 75 नाणे 5 रुपयाचे म्हणजे 375 रुपये. याची जर बेरीज केली तर किती येते? 600. तर गणित समजून घ्या काय म्हणलंय ते. तर इथे एकूण नाणे विचारले 225 उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न पाहूया 74. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही? आता हे लक्षात ठेवायचं, बहुपदी म्हणजेच काय आणि बहुपदीची कन्सेप्ट काय आहे की सर्वात महत्वाचं आहे घातांक हा ऋण नसला पाहिजे. आणि या पर्यायात पहा, पर्याय क्रमांक 2 घातांक काय आहे? ऋण आहे. तर पर्याय क्रमांक 2 ही बहुपदी नाही. एकपदी, बहुपदी, त्रिपदी या संदर्भातील व्हिडिओ माझा या 2-3 दिवसात मी अपलोड करणार आहोत. तेव्हा निश्चितच तुम्हाला बहुपदी काय आहे हे समजून जाईल. तर इथे लक्षात ठेवायचं, कधीही बहुपदीचा घातांक हा ऋण नसतो आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये तो ऋण आहे. त्यानंतर शेवटचं 75 गणित पहा मित्रांनो. 3 + 4y भागिला 5 + 15y बरोबर 1/6. तर y बरोबर किती? आता हे गणित सोडवायचं कसं पहा. तिरपा गुणाकार करा मित्रांनो. 3 + 4y 5 + 15y बरोबर 1/6. 1/6. आता तिरपा गुणाकार करूया. 3 गुणिला 4y गुणिला 6 बरोबर 1 गुणिला 5 + 15y. इथे किती येईल मित्रांनो? 3 18 3 24. 3 18 3 24 24y. इथे 5 1 5 आणि 15y. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे म्हणून 24y वजा हे इकडे आल्यावर वजा होईल 15y. 5 हे 18 इकडे जर गेले तर किती येईल मित्रांनो? वजा होईल. काय होईल? वजा. आता 24 मधून 15 गेले तर किती राहिले? 9y. आणि इथे 18 5 वजा 18 किती येईल उत्तर? तर वजा 13. वजा 13 म्हणजे जिथे किंमत किती येईल? y बरोबर वजा 13/9. आता या संख्येला कोणत्याही संख्येला भागणार असल्यामुळे इथे उत्तर किती येईल? वजा 13/9. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल उत्तर मित्रांनो? तर 3 वजा 13/9.
तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये गणित या विषयाचं विश्लेषण पाहिले. भाग 3 मध्ये आपण भूमिती या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत. तर भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 हे जे माझे PDF आहे, या PDFच्या माध्यमातून तुम्ही चाचणी द्या आणि त्याचं नेमकं उत्तर कसं आलं, प्रत्येक विषयाचं विश्लेषण पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. थोडा वेळ लागेल, परंतु तुमचे कन्सेप्ट मात्र पूर्ण क्लिअर होईल. पुन्हा त्या प्रश्नाकडे पाहण्याचं तुम्हाला काम पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर कायमस्वरूपी तुमच्या हे लक्षात राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉईंटला सबस्क्राईब करा.